सुरुवातीला नामस्मरण करता करता हळूहळू कर्म शुद्ध व्हायला लागतात. कर्म शुद्ध होता होता चित्त शुद्ध व्हायला लागतं. चित्त शुद्ध होता होता नाम परावाणीपर्यंत पोहोचायला लागतं. परावाणीपर्यंत पोहोचलेलं नामही नंतर निघून जातं. ओठ न हाले जिव्हा न फिरे मुख न कहे राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम, अशी अवस्था प्राप्त व्हायला लागते. आणि ज्या क्षणी मुखातून आणि अंतःकरणातून नामही निघून जातं त्या क्षणी निर्विकल्प नावाची समाधी लागते, ज्याच्यामध्ये विचारांचा एक शेषही नसतो, विचार नसतात. टेंभे स्वामींची एवढी मोठी साधना होती, एवढे संस्कृत ग्रंथ त्यांनी रचले. गुरुचरित्रावरची पहिली टिप्पणी ही टेंभे स्वामींनी लिहिलेली आहे. तिथेच राहून तुम्ही जर गेला तर टेंभे स्वामींचं मंदिर बाजूला लागतं, जिथे त्यांचे फोटो लावलेले आहेत की कशा प्रकारे त्यांनी गुरुचरित्रावरती संक्षिप्त टिप्पणी लिहिली होती. एवढे ग्रंथ लिहिल्यानंतर सुद्धा टेंभे स्वामींना निर्विकल्प समाधी लागत नव्हती. रात्रंदिवस बसतोय तरी समाधी लागेना. अखेर त्यांनी दत्त महाराजांसमोर टाहू फोडला की महाराज माझं नक्की काय चुकलं म्हणून माझी समाधी लागत नाही. दत्त महाराजांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. स्वप्नात येऊन सांगितलं, हे वासू, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचं नाव, हे वासू ऐकलंस का तू? अरे तुझ्याकडून एक चुकी झालेली आहे. काय चुकी झाली आहे? अरे याच देहात असताना पूर्वी एका घरात तू राहायचास, त्या मालकाचे 6 आणे देणं बाकी आहे. काय? त्या मालकाचे 6 आणे देणं बाकी आहे, म्हणून तू एवढे प्रयत्न आणि एवढे ग्रंथ लिहून सुद्धा तुला समाधी लागत नाही. टेंबे स्वामी सकाळी उठले आणि काय केलं असेल हो, पहिली बस पकडली, मालकाच्या घरी गेले. मालक जिवंत नव्हता. त्याच्या मुलाच्या हातामध्ये 6 आणे दिले आणि तिथेच खाली मांडी घालून बसले आणि टेंबे स्वामींना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. आपली कर्म आपल्याला वाटतं आपण बोलतो माझी जाऊ न गळ्यात 5 तोळ्याचं मंगळसूत्र घालते आणि वडिलांना 500 रुपये देत नाही. आपण म्हणतो माझा भाऊ ना बायकोवर उडवायला त्याच्याकडे पैसा आहेत त्याच्याकडे बायकोवर उडवायला, आणि बापाला कोण पोसणार, मी देतो ना महिन्याला 200 रुपये. आपल्याला वाटतं हे शब्द सहज निघून जातात. लक्षात ठेवा, मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आपले कर्म बनत असतात. प्रत्येक शब्द आपले कर्म बनत असतात. तुम्ही आता बसलाय ना, शेजारच्या मांडीला जर तुम्ही असं खुपसलं असेल ना, लक्षात ठेवा पुढे हा आपला कम्प्युटर नाही आहे भाविको, आपला कम्प्युटर नाही आहे, भगवंताचा सुपर डुपर कम्प्युटर आहे. त्याच्या कम्प्युटरमध्ये सगळं प्रोग्रामिंग करून ठेवलंय. मग करायचं काय? मग नक्की करायचं काय? नाम घेता चालो चाली यज्ञ प्रत्येक पाऊली, नाम घेता चालो चाली यज्ञ प्रत्येक पाऊली, नाम घेता ग्रासो ग्रासी तो नर जेवून उपवाशी, तो नर जेवून उपवाशी. हेच मर्म तुकाराम महाराज 3ऱ्या चरणात. नामाने सगळं प्राप्त होतं. मला एक सांगा, घरामध्ये चहा बनवताना काय काय लागतं? चहा बनवताना साखर, बुक्की, पाणी. बरोबर मावशी, एक नंबर. आल्या मावशी मला म्हणतात, ताई महिलांनी उभं राहायचं का? म्हणलं का नाही उभं राहायचं, या जेवढ्या येतात तेवढ्या या. पण 2घीच जणी उठल्या. काय काय लागतं? तुम्ही चहा पित नाही वे? पाणी लागतं, साखर लागते, बुक्की लागते, चहा पावडर लागते, गॅस लागतं, महत्वाचं गॅस लागतो. बरोबर आहे ना? म्हणजे जेवण बनवताना आपल्याला इंधन लागतं, पाणी लागतं आणि धान्य लागतं, हो की नाही? इथले पुरुष काय बोलतच नाहीत. हा प्रश्न आम्ही जर मुंबईला विचारला असता तर उत्तर इथून नाही इथून आलं असतं. का? कारण हे कमी आणि हे किचनमध्ये जास्त असतं. आमच्या मुंबईतल्या एका माणसाला विचारलं, तो भांडी घासत होता. म्हटलं का भांडी घासतोय? तो म्हणतोय, का नाही भांडी घासावी, तिने मला स्वयंपाकात मदत केली ना म्हणून मी भांडी घासतोय. जेवण बनवण्यासाठी धान्य लागतं, अग्नी लागतं आणि पाणी लागतं. बरोबर आहे? अन्न, धान्य आणि पाणी विकत आणावं लागतं पैसे देऊन. धान्य, पाणी आणि गॅस विकत आणावं लागतं, इंधन विकत आणावं लागतं. बरोबर ना?
आता नीट ऐका बरं का, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जर धान्य, गॅस आणि पाणी हे काय असेल तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टी लागतात. आणि ह्या जर विकत आणायच्या असतील तर एकच चलन चालतं, ते म्हणजे नामाचं चलन चालतं. जर ज्ञान हवं असेल नाम घ्यायचं, भक्ती हवी असेल नाम घ्यायचं. एवढं सगळं करून जे वैराग्याला प्राप्त झाले ते वैराग्य शिरोमणी म्हणतात की नामानेच सगळं मिळतं. कशामुळे? नामामुळे. एकच चलन आहे ते म्हणजे नामाचं. तर नाम घेणार ना? विठोबा रखुमार. आणि हे नाम कशातून प्रकट होतं? तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या घरात आलेल्या पाहुण्याला सगळ्यात पहिल्यांदा पेलाभर पाणी द्या. महिलांनो लक्षात ठेवा, मुंबईतली ही संस्कृती निघत चालली आहे. कोणीही असो, त्यांना म्हणते दादा बसणार, पाणी घेणार, त्यांना विचारा, पाणी विचारा. त्याने पिलेला एक घोट सुद्धा तुमचं कर्म बनतंय, विसरू नका. आयुष्य आपल्याला प्रत्यक्षाने चांगलं कर्म करण्याची संधी देत असतं, आपण ती हुकवतो. चांगले कर्म करण्याची ती संधी आहे.